मी संजयदा सोबत काम केलं होतं. चॉपर मधनं एंट्री होती आमची. आता याला मी काय बोलणार. असा चेहरा घेऊन हा जगतो कसा, ह्योच मला मोठा प्रश्न पडतोय. आणि याची ओळख काय करून दे तुम्हाला. हा तोच कजवा आहे जो समाटाला हिट करतो. महाराष्ट्रामध्ये आबाळ हेपलेश लोकांची कमतरता नाहीये आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे MC डिडू. तर जो 11-12ला जो क्रेज धरलेला मी 2020-21 पर्यंत भाई मी घासत होतो. आज कुठेतरी चमकलोय भाई. हा काय म्हणतोय, मी घासून आलोय. अरे आधी ती मान घास, इतकी काळी झाली ती, इतकी काळी तर तुझी. सोडा विषय जाऊ द्या पुढे. महाराष्ट्रामध्ये 2 गंधर्व आहे, एक लाल गंधर्व आणि एक काळा गंधर्व. MC डिडो याच्याकडे डिडो भाई म्हणून बघितलं जातंय का आता? बघितलं जातंय कारण लोकांना ते माझं वन साईड दिसलंय ना भाई. कधी माझी त्यांनी पर्सनल साईड नाही बघितली. मग का आता लोकांना गाण दाखवतो विचार आहे काय तुझा. बोलवलंय का माहित हा? कशाला बोलवलं इथं? ए जिल्ह्यात गेलं मग काय येडे चाळे बेडे चाळे नाही पाहिजे रे. चल बंद कर चल. याला पाहिल्यावर मला एकच गोष्ट आठवते. हा नाही का नेहमी कन्फ्युजन मध्ये असतो. हा MC डिडो महाराष्ट्राचा अपरिचित वर्जनी. माझी साईड लय सॉफ्टवेअर आहे भाई. लय नाजूक मनाचं आहे भाई. मला कुणी जरी बोललं नाही, एखाद्या मित्राने जरी मला अरे तुरे जरी बोललं ना, तरी माझे डोळे भरून येते. मी जशाला तसं वागतो भाई. 4 गोष्टी तू माझ्यासोबत नीट बोल, मी नीट बोलणार. तू एक जरी शब्द मला वाईट बोलला ना, मी डायरेक्टली कानाखाली मारणार. माझा नेचरच असला. आत्ता मी संभाटाचा पॉडकास्ट बघितला बोलबिलीवरती आणि त्याला ऐकून असं वाटते की डिडो साहेब तुम्ही त्याचा गु खातला पाहिजे. हा MC डिडो फुल कन्फ्युजन मध्ये असतो. कुठं काय बोलन काय करण याला काहीच माहीत राहत नाही. कुठं येणार आता काय बोललंय काय नाही याला काही झाटा माहीत राहत नाही. नेमकं काय म्हणतो काय नेमकं करतो काय याला काहीच घेणं देणं नाही या गोष्टीतून. इथं पुढचा हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळून जाईल की नेमकं याची मानसिक संतुलन कसं हलेले. ज्या ठिकाणी राहिलो जी दोस्ती यारी माझी जी संगत होती ना, ती लय बेकार होती. आज पण तशीच आहे ती संगत, अजून तुटली नाहीये. पण मला फक्त असं वाटतंय ना काहीतरी केलं पाहिजे. तिकडनं निघलो पाहिजे बाहेर. म्हणजे तिथंच राहायचंय मला, फक्त निघायचं तिकडनं बाहेर मला. अरे कहना क्या चाहते हो? मला माहिती आहे आज माझी परिस्थिती काय, मी कसा जगतोय मला माहिती आहे भाई. ज्या वेळेस माझ्याकडे चांगला पैसा वगैरे ना, तर मी थोडा डोनेट वगैरे करणार त्या लय पैसा भाई. लोकांकडे पण लय पैसा ना, आपल्याकडे पण लय पैसा. दाखवायची गरज नाही. कुठं ना कुठं जर मी पैसा कमवायच्या भानगडीत पडलोय आणि मला कमवायचा आहे तो पैसा. भर नाही रे ब्रो, काय विषय ना, आपले बिझनेस वगैरे चांगले जातात सध्या. आपण सेटलमेंट मध्ये एकदम व्यवस्थित. अरे काय डिडो साहेब कोणत्या नशेमध्ये तुम्ही काय बोलते तुम्हाला तर कळते का. ह्या डिडोला नाही का ह्योच पॉडकास्ट 4-5 ऐकला पाहिजे तेव्हा याला कळन की कसं बोलायचं काय बोलायचं. तिथं संभाटा बघ बरं का, किती चांगला पॉडकास्ट केलं त्यानं. जग्गू खाय त्याचा. आणि इतकंच नाही तर जेलमध्ये जे कसे खायचे वांदे होते ना ते पण ऐका. जेवण कसं असतं आणि जेलमधलं. अरे बापरे बाप, विचारूच नको. लय खतरनाक. मसूरची डाळ फेमस. भात तर अरे बापरे बाप. आणि चपात्या तर अशा भुसा निघतो डायरेक्टली. एक चपाती घेतली आणि अशी झटकली ना, असा भुसा निघतो डायरेक्टली. एवढा तर भुसा निघला माझ्या चपात्यामध्ये. लेकिन 1 सेकंड. आणि मग तुम्हाला नाश्ता वगैरे काय असतं तिथं? नाश्ता वगैरेचा काय विषय भाई, आपल्यावरती आपल्याला जे पाहिजे ते भेटतं. कॅन्टीन येतं भाई. मनी ऑर्डर आपल्याला 50-50, 60-60 हजार असे माझा भाऊ असा पाठवायचा ना, असा तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी. ज्याच्याकडे पैसे आहेत तो तिथं त्याची लय पैसा आहे भाई. लोकांकडे पण लय पैसा ना, आपल्याकडे पण लय पैसा. दाखवायची गरज ना लोकांना. अरे काय बोलतोय यो, काय करतोय यो, असं कसा भाई आहे हा. भाई कमी आणि बाई जास्त वाटते मला. ह्या एका चिवत्यामुळं भाई लोकांची इज्जत कमी होते मार्केटमध्ये. आणि तुम्ही या राजहंसाची ऍक्टिंग बघा. अरे कोणीतरी ऐकायचं, कोणीतरी याला भाव द्या. याला असलं पाहून मलाच लाज वाटते यार. मी कोण पाहतोय व्हिडिओ आणि कोण बनवतोय मी यो. जर खरंच याला कोणतरी ओळखत असेल ना तर प्लीज हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याला म्हणा की बाबा आता हागणं बंद कर, ही संडासाची गोळी घे आणि आता हागू नको, कुठेच हागू नको. शांत पडून राहा. तुझं जीव रॅप सॉंग आता तू नवीन काढणार होता तो आरामशीर काढ, काही ताण घेऊ नको. आणि आता प्लीज पॉडकास्ट करू नको, कारण की नाही का तू इतकं हागून ठेवलं ना, तुला झापणार नाही आता ते नीट करता का. खरं सांगलं तर याचा पण काही दोष नाही याच्यामध्ये. हे खरा दोष पोलीसवाल्यांचा आहे. याला इतकं हाणलं
की आता याची सध्या मानसिक संतुलन याचं हलून गेलं डायरेक्ट इतकं आणलंय. म्हणून येऊ आता कुठे पण जातोय आणि काही पण बोलतोय, तर प्लीज याला सिरियस घेऊ नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर करून टाका आता. ठीक आहे, तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय. असं देऊ शकत नाही मी माझ्यावरती, अरे बापरे, मला सण नाही होत भाई. कोणी हसायचं नाही. हसू नका, सिरियस राव सांगतो. याला आवडत नाही, याला याच्यावर कोणी हसल्याला पटत नाही. तुम्ही लपून छपून हसा याच्यावरती, कमेंट्स मध्ये हसा, पण याच्या समोर हसू नका. कोणी सांगतोय पहिलेच. ए बोय, सिरियस राहा ना भाऊ, कशाला हसतोय. माझ्यावरती हसणार मी माझ्या